छोटा राजनला भारतात आणल्यानंतर मुंबई पोलिसही चौकशीसाठी त्याचा ताबा मागणार आहेत अशी माहिती दिली आहे खुद्द गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी। आपल्यासोबत राम शिंदे साहेब आहेत। शिंदे साहेब, छोटा राजनला इंडोनेशियामध्ये अटक झालेली आहे, आपल्याकडे काय माहिती आहे? छोटा राजनला इंडोनेशियाच्या बाली येथे अटक करण्याने त्याची ओळख पण पटलेली आहे। सीबीआयची आमची टीम गेलेली आहे। देशाचे गृहमंत्री राजनाथ सिंग साहेबांनी त्याच्यावरती अधिकृतरित्या असं वक्तव्य केलेलं आहे। परंतु जिथे महाराष्ट्राचा विषय हा येतो तर यापूर्वीच छोटा राजन हा अनेक गुन्ह्यामध्ये, अपहरण असेल, खून असेल, दहशतवाद असेल, अशा अनेक गंभीर गुन्ह्यामध्ये हा छोटा राजन आवश्यक होता। त्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी हा केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता, त्याला फरार घोषित केलं होतं, रेड कॉर्नर नोटीस इश्यू करा म्हणून सांगितलं होतं। इंटरपोलच्या माध्यमातून हा आरोपी आम्हाला पाहिजे, हा कुविख्यात गुन्हा आम्हाला पाहिजे असं यापूर्वीच सांगितलं होतं। म्हणून जेव्हा तो भारतात येईल आणि भारतात आल्याबरोबर केंद्र सरकारची जी चौकशी पूर्ण होईल त्याच्यानंतर तात्काळ हा महाराष्ट्राला तो कुविख्यात गुंड हवा आहे अशी आम्ही मागणी करणार आहे। केंद्र सरकारची चौकशी पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र सरकार छोटा राजनची मागणी करेल चौकशी करता, आणि त्यापुढे नेमकं छोटा राजनची संपूर्ण महाराष्ट्रात किती गुन्हे आहेत आणि त्यावरती किती गुन्ह्यावरती खटले भरले जातील हे काही दिवसात स्पष्ट होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश, अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।